नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विट्यात स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची 75वी जयंती साजरी करण्यात आली आहे। विटा तालुका नगर वाचनालयाच्या वतीने अनिल भाऊंच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले। खासदार विशाल दादा आणि सुहास भैयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय। बाबर गटाच्या सहकार्यामुळेच आज खासदार म्हणून तुमच्या समोर आलोय, अशा स्पष्ट भावना खासदार विशाल दादांनी व्यक्त केल्यात। खानापूर मतदारसंघाचे दिवंगत नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची 75वी जयंती आज विटा तालुका नगर वाचनालयात साजरी करण्यात आली। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक आणि ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये यांच्या उपस्थितीत स्वर्गीय अनिल भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। खासदार विशाल पाटील म्हणाले, स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या पश्चात देखील बाबर गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला लोकसभेला मोठे सहकार्य केल्यामुळेच आज खासदार म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे। ज्या पद्धतीने तरुणांना सुद्धा मदत केली, आमच्यासारख्यांना शिकवलं, हे भाऊ आपल्या सगळ्यांसाठी अजून काही वर्ष आपल्यात असले पाहिजे होते असं म्हटल्याशिवाय ज्या दिवशी त्यांचं निधनाची बातमी सकाळी मी एका दौऱ्याने बाहेर पडलो आणि फोन आला, त्यावेळी खूप मोठा धक्का बसला। निश्चितच भाऊंची राजकीय चर्चा त्याच्या आधी 6 महिन्यांची सुरू होती। भाऊंच्या मागच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा भाऊंना भेटायला आलेलो, त्यांचे दर्शन घेतले, त्याला त्या दिवशी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या। आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर एक आता पुढे आपण राजकारणात पाऊल घेणार आहे, ही लोकसभा लढणार आहे आणि भाऊ आपल्या पूर्णपणे पाठीशी राहतील ह्या अपेक्षेनं आम्ही त्या ठिकाणी बघत होतो की आता भाऊ आपल्याला अचानक भाऊंच्या धक्क्यामुळे एवढ्या आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा व्यक्ती गेला, आम्हाला आमच्या सुद्धा भविष्याची काळजी लागायला लागली, अशी परिस्थिती त्या भाऊंच्या निधनाची बातमी आली। पण भाऊंनी एवढं करून ठेवलेलं की ह्या आमच्या निवडणुकीत सुद्धा भाऊंवर प्रेम करणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी आमच्या घराला त्यांच्या पश्चात सुद्धा आणि भाऊंच्या पश्चात सुद्धा आमच्या ह्या लोकसभा निवडणुकीत भाऊंच्या विचाराच्या लोकांनी आम्हाला ह्या निवडणुकीत तारलं, हे मला ह्या ठिकाणी सांगावं लागणार। जे प्रेम त्यांनी त्यांच्या हयातीत आमच्या कुटुंबावर केलं, त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा ते प्रेम त्यांनी आमच्यावर कायम ठेवलं आणि त्यामुळेच आज खासदार म्हणून मी या ठिकाणी तुमच्याकडे येऊ शकतो। आणि म्हणून ह्या पुढच्या काळात राजकारण कसे असो, पक्ष वेगळे आहेत, मी अपक्ष आहे, कदाचित महाविकास आघाडीचा घटक सदस्य आहे, कोण महायुतीत असेल, आज विश्वजित आहेत, रोहित दादा आहेत, आम्ही वेगवेगळ्या आघाड्या पक्षात असलो तरी ज्या जुन्या गोष्टी वकील साहेबांनी आणि पंतांनी सांगितल्या, जेव्हा इतिहास सांगितला, तो इतिहास काढला तर पक्षा व्यतिरिक्त ही आम्ही जी सगळी कुटुंब आहे, हे कदम कुटुंब असेल, आराबांचं असेल, बाबर कुटुंब असेल किंवा आमचं वसंतदार कुटुंब असेल, हे आम्ही कुठल्याही पक्ष राजकीय विचाराच्या पलीकडे एकत्र आलेलो आणि ह्या पुढच्या काळात आम्ही सगळ्यांनी वसंतदादांच्या विचारानं, अनिल भाऊंच्या, कदम साहेबांच्या पद्धतीनं, आराबांच्या पद्धतीनं एकत्रितपणे काम करायला लागणार आहे, याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे। आणि मी तुम्हाला सगळ्यांना भाऊच्या आज या 75व्या जयंतीला आश्वस्त करतो की ह्या पुढच्या काळात ह्या जिल्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रातला सगळ्यात अग्रेसर जिल्हा होण्यासाठी आम्ही कुठलंही राजकीय वैयक्तिक हेतू सगळे बाजूला ठेवून कुठलाही आडवं न येऊ देता सगळे एकत्र काम करू। जे काही भाऊंचे अजून अर्धवट राहिलेले स्वप्न होते, जे त्यांनी ठरवलेलं, हा कलंक आपल्या मतदारसंघात वर जो दुष्काळाचा होता तो त्यांनी काढायचा निर्णय घेतला, तुम्ही केला, पूर्णपणे त्यांनी तो काढला। आजही काही विषय त्यांचे स्वप्न शिल्लक आहे, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रितपणे आज तुम्ही सगळ्यांनी सुहास भैयांना त्यांच्या आमदारकीच्या खुर्चीवर बसून त्यांना आमदार केलेला आहे, आम्हाला तुम्ही खासदार केलेला आहे, आम्ही एकत्रितपणे अमोलदादा आहेत, आम्ही सगळेपणे एकत्रपणे काम करू। खूप काही बोलायची इच्छा जरी असली तरी आपण सगळ्यांनी खूप बोललेलं आहे। आज भाऊच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया, की त्यांना
आमदारजी म्हणतो आणि आज तुम्ही सगळ्यांनी मला इथं बोलून मला आज या ठिकाणी बोलायचं मान दिलं, आपल्याला आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून आपले सगळ्यांचे. यावेळी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी स्वर्गीय अनिल भाऊंच्या राजकीय कारकिर्दीचा नेमक्या शब्दात आढावा घेतला. तसेच अनिल भाऊंच्या कार्याची संपूर्ण माहिती संकलित करून पुस्तक स्वरूपात प्रकाशित करावी असे आवाहन आमदार सुहास भैया आणि अमोलदादा बाबर यांना केले आहे.